अमोल, तुला काय काय आवडतं रे बाळा? मला ना चित्र काढायला आवडतात. हा, पण खायला काय आवडतं? माझ्या हातचं आणि चायनीज. चायनीज आवडतं तुला? हो, पण कधी कधी बाहेरचं खाल्लं ना मला रागवते. ठीक आहे, मग आपण दुसरं काहीतरी खाऊयात. हा, आणि असंही तू रोज रोज थोडी ना बाहेरचं खातोस. नाही ना. चालेल, मग आता आपण आईस्क्रीम खाऊयात. चालेल. मी आलेच घेऊन. हे बघ, कसं आहे रे अमोल? एकदम मस्त काकी. अमोल, तुला जास्त फिरता नसेल ना रे? काय म्हणते काकी? मी 4 वाजता फिरून आलो. हो, पण तुझ्या आईला जास्त काम असतं ना? हो, ती कामात बिझी असते. हरकत नाही अमोल, तुला जेव्हा जेव्हा फिरायचं असेल ना तेव्हा तेव्हा तू मामीला सांग तुझ्या, ती घेऊन येईल तुला इकडं. हा, मासुदा घेऊन टाके ना मला. आम्ही सिरियलवर जाऊन आलो आणि तिथं म्हणजे खूप 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 म्हणजे खूप प्रेम आहे. चांगलाच अपर्णाच्या ऐकण्यात आहे. अजून काय पाहिजे तुला? नको काकी, बस झालं. एवढंच खायचं. जास्त खाल्लं की आजारी पडतं. बर, चला मग जायचं का आता आपण? हो, जाऊया. मला बाहेरचं खाऊ देत नाही म्हणून आज मला आईस्क्रीम खायला मिळालं. मला तुमच्यासोबत खूप 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 मजा आली. तू काही काळजी करू नको अमोल. तुझी मा नसली ना तरी मी आहे ना. तुला जे पाहिजे ना ते सगळं देईन मी तुला. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन कसं? हे असं? ही चिठ्ठी कोणी आणून दिली, कधी आणून दिली, काहीच माहित नाही. इथलं सीसीटीव्ही फुटेज असेल ना आपल्याकडं? ऑफकोर्स. हा, अरे चेक करून घेशील? येस सर. अर्जुन, अरे घरच्या सगळ्यांना जीवाची धमकी दिली आहे म्हणून मला जरा काळजी करू नकोस. मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही योग्य ती काळजी करू. घरच्यांनी काय बिघडवलंय? मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. अर्जुन, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर लगेच बोलून घेतलं. ठीक आहे मग, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. आणि तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे कोणी नजर वर करून जरी बघितलं तरी त्याला तिथंच गाडून ठेवलं. अर्जुन सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही हमी दिली हे ऐकून खूप बरं वाटलं. काय म्हणते, मला मॅडमची पूर्ण माहिती पाहिजे, पूर्ण माहिती. इथून पुढे मॅडमची सुरक्षा ही माझी जबाबदारी असेल. येस सर. थँक्यू. माझं कामच आहे मॅडम. हो, मला ना सेम अशी रील बनवायची. कसली रील? ही ना 4 ठिकाणी फिरून करावी लागते. कसलं भारी ना? अगं मोना, एका रील साठी एवढं फिरणार होय तू? अहो, तुम्ही लग्नाच्या आधी फिरतच होता ना? त्याच्यामुळेच तर एवढं कल्याण झालंय. बापू, दिप्या, मला जरा तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. फक्त तुम्ही घाबरून जाऊ नका. म्हणजे काल मला ऑफिसमध्ये एक निनावी चिठ्ठी आली, धमकीची. काय? कसली धमकी? अरे ते मी ड्रग्स माफियांवर कारवाई करायचं ठरवलंय ना, त्यातलेच कोणीतरी चिठ्ठी पाठवली
आणि ती धमकी अशी होती की तुमच्या परिवाराला जीवाचं धोका आहे. वंस म्हणजे मला बी धोका आहे का? आता तू तिच्याच घरात राहत्या ना. ओ माय गॉड. अहो ऐका ना, मी कोकणात जाऊ का माझ्या मावशीकडे? का ग एवढ्यात घाबरलीस वे? अहो मग बापू. मोना, अगं हेच तर नाही करायचंय आपल्याला. आणि बघा काही झालं तरी हे अमोलला कळू देऊ नका. मोना, अमोलला सांगायचं नाही यातलं काही. हा अगं पण तिथे अमोल बाहेरच खेळत असतो की. अरे हो, म्हणूनच मी पण आता पोलीस प्रोटेक्शन मागवलंय. अर्जुन येतच असेल त्याची टीम घेऊ. म्हणजे बाहेर काही CCTV कॅमेरे लावायचे असतील तर ते लावून घेऊ. बाकी आपल्या घराची तपासणी होईल. आणि 2 कॉन्स्टेबल पण सतत घराबाहेर असतील. आप्या, अमोलसाठी घाबरलीस का तू? नाही हो बाप, म्हणजे मला तशी काळजी नाही, तुम्ही सगळेजणच आहात. पण तिथे अगं आता फक्त आमच्याच्यानं नाही होणार, पण आता हो, गुंडांनी धमकी दिली आहे ना. अर्जुन, दिदे दाजी आलं. दिप्या, तू दाजी दाजी म्हणू नको.